तुम्ही द्या ना. हे तुझ्यासाठी. क्लासमध्ये तू मराठीतून इंट्रोडक्शन दिलंस, खूप छान बोललीस. पण ॲज आय सेड इंग्लिश सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे बुक घे, तुला इंग्लिश शिकण्यासाठी मदत होईल. एक मिनिट साहेब, पेन आहे? थँक्यू सर. बरं, आता आपण फ्रेंड्स बनू शकतो ना? हीच आवडत नाही मला तुमचा आदर ठेवायला तुमची माफी मागायला आलो. खरं आत्ता कळलं, ग्वाड बोलून मला जेवायला का बसायला लावत होता. बोट दिल्यावर हात पकडायची खोड काय जातच नाही तुमच्यासारख्यांची. मी इथं दोस्ती करायला नाही, शिकायला आलो आधीच सांगून ठेवतो. निंगे उठ, निंगे उठ लवकर. अगं तुझं गुलाबजाम गेला मस्त, उठ लवकर. गुलाबजाम काय करताय? तुमच्या घोड्याला जरा लगाम घाला. हा गड जेवढा दिसतोय ना तेव्हा सरळ नाहीये बरं का. आणि हा गड जर सर करायचा असेल तर आपली मोहीम जरा शांतपणे आखावी लागेल. येतंय का लक्षात? जरा गडबड करू नका. कळलं सरकार, कळलं. आता तुम्ही स्वतःसाठी घाई करा, नाहीतर तुमची मोहीम फत्ते होणार नाही. माझी वेळेत गेला नाहीत ना तर आईसाहेब कडेलोट करतील. आणि मैत्रीसाठी विचारलं तर एवढं काय झालं तुला तारकटायला? नुसतं विचारलं. काय डोसक्यावर पडलीस का ग तू? हॅलो हवार पुरता असतं तर ठीक होतं. तो काय म्हणला बघितलंस ना? माझ्याशी फ्रेंडशिप करशील का? आता दोन भेटीत कोणी फ्रेंडशिप करतोय? शिक्षक आहे ना त्यो, त्याला शोभतंय असलं? आपल्या गावाकडे नुसतं एवढं बोललं असतं की नाही, डोसकीच फोडली असते कोणाची. आणि हिथं बघा, बरोबरच आहे. आपल्या गावाकडची माणसं या शहरातल्या पोरापोरीचं नाव ठेवतात ना, तीच बरोबर आहे. हे असला खेळ खंडोबा करायचा असतो यांना, म्हणूनच चाललंय सगळं. बाई मला तर लय भीती वाटायला लागली. काय म्हणते ते खरं आहे. मुंबईतल्या लोकांचा काय भरोसा नाही. कुणाच ठाऊक कुणाच्या मनात काय चाललंय. कमळे, तो नुसता आपल्याला त्याचा चांगुलपणा दाखवत होता आणि तू कुठं ना कुठं पोहोचलीस. तुलाही त्याची बाजू घ्यायला जाऊ नकोस. तो आपला सर आहे आणि आपण त्याचे स्टुडंट, एवढाच काय तो संबंध. हे पुस्तक बी नेऊन द्यायला पाहिजे त्याला. दाखव मला. फॉर माय स्टुडंट, फॉर माय स्टुडंट एवढंच लिहिलंय त्यांनी. आणि मी काय त्याची बाजू घेत नव्हती. अगं, आणि तुझ्याच काळजीपोटी दिले ना तुला ते वाचायला.